डिअर स्टुडंट्स, पुनश्च एकदा आपण इथे भेटत आहोत. 10th मॅथमॅटिक्स पार्ट 2 टॉपिक नंबर फर्स्ट सिमिलॅरिटी आणि आजचा व्हिडिओचा नंबर आहे 5. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स. सिमिलॅरिटी वी नो व्हेरी वेल. सिमिलॅरिटी म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, तर त्यावर आधारित टेस्ट पाहणार आहे आपण. त्यामध्ये अँगल टेस्ट, ए टेस्ट, एस टेस्ट, एस टेस्ट. तत्पूर्वी कॉन्ग्रुएन्सीचे पण टेस्ट आहेत आणि सिमिलॅरिटीचे पण टेस्ट आहेत. तर दोघात काय फरक आहे? सिमिलॅरिटी याचा अर्थ आहे हुबेहूब दिसणे आणि कॉन्ग्रुएन्सी याचा अर्थ एक्झॅक्टली दिसणे. तर मित्रांनो, आपण अधिक वेळ न घालवता त्याचे टेस्ट पाहणार आहे, त्यानंतर त्याच्यावरचे अधिक एक्झाम्पल सुद्धा पाहतोय. सो फर्स्ट वन इज ए दॅट इज अँगल टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. आता इथं अँगल आणि अँगल हे असे वेगळे आहेत, पण अँगल जर आलं तर अँगल टेस्ट सुद्धा आपल्याला प्रूव्ह करता येतो. सो सी हिअर 2 फिगर्स आर देअर. 2 फिगर तुम्हाला दिसत आहेत, ABC अँड सेकंड वन इज PQR. आता इथं तुम्हाला दाखवलेलं आहे अँगल बी ला अँगल क्यू कॉन्ग्रुएंट होताना दिसतोय तुम्हाला. त्याचबरोबर अँगल ए ला पी, पहा तिथं दोन खुणा आहेत. अँगल ए ला अँगल पी कॉन्ग्रुएंट आहे आणि शेवटचा अँगल सी ला अँगल आर कॉन्ग्रुएंट आहे. सो व्हॉट इट इंडिकेट्स फॉर अ गिव्हन करस्पॉन्डन्स ऑफ द व्हर्टायसेस, त्यांचे जे व्हर्टायसेस आहेत, व्हेन करस्पॉन्डिंग अँगल ऑफ 2 ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट. पहा करस्पॉन्डिंग अँगल्स, त्यांचे जे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत ABC कॉन्ग्रुएंट टू PQR करस्पॉन्डिंग अँगल्स असतील, देन 2 ट्रायंगल्स आर सिमिलर. अँड सी हिअर व्हॉट हॅपन इन ट्रायंगल ABC अँड PQR. द करस्पॉन्डन्स महत्वाचा असतो. पहा ABC आणि PQR हा करस्पॉन्डन्स जर घेतला, अँगल A कॉन्ग्रुएंट अँगल P, अँगल B कॉन्ग्रुएंट अँगल Q and angle C congruent angle R, then triangle ABC similar to triangle PQR by AAA test. आता इथं प्रश्न असा निर्माण होतो, AA टेस्ट म्हणजे काय? समजा एका ट्रायंगलचे 2 अँगल दुसऱ्या ट्रायंगलच्या 2 करस्पॉन्डिंग अँगल जर कॉन्ग्रुएंट असतील तर तिसरा अँगल ऑटोमॅटिकली कॉन्ग्रुएंट होत असतो. म्हणून ए आपण कधीच वापरणार नाही. आपण दरवेळी या टेक्स्टबुकमध्ये, या एक्सरसाइजमध्ये आपण फक्त ए टेस्ट वापरणार आहे. एका ट्रायंगलचे 2 अँगल दुसऱ्या ट्रायंगलचे 2 करस्पॉन्डिंग अँगल्सची जर कॉन्ग्रुएंट असतील तर ते 2 ट्रायंगल ए टेस्टने सिमिलर असतात, हे आपण सहज सांगू शकतो. तर च्या ऐवजी आपण ए टेस्टचा वापर करून काय करणार आहोत? एक्झाम्पल सोडवणार आहोत. ए टेस्ट अतिशय महत्त्वाचा आहे, सगळीकडे त्याचा जास्त वापर आहे 10th मॅथमॅटिक्समध्ये, तर तुम्ही त्याचा सराव करा. दुसऱ्या टेस्टकडे आपण जातोय. द सेकंड वन इज दॅट इज SAS टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी, साइड अँगल साइड टेस्ट. सी हिअर KLM अँड सेकंड वन इज RST. देयर आर 2 ट्रायंगल्स. फर्स्ट ऑफ ऑल सी द साइड्स 2 KL. व्हॉट अबाउट RS 4. Angle L and S are congruent, they are given. At the same time, see here the color changes, KL and SR आणि KL आणि SR चे कलर बदललेले आहेत, म्हणजे 2 to 4 आहे, त्याचा डबल आहे, लक्षात येत असेल. त्याचबरोबर पहा 3 6 झालेला आहे. LM is 3 and ST is 6. सो व्हॉट विल हॅपन? आता काय घडणार आहे? आपण रेशो घेऊन बघूया. इन ट्रायंगल KLM अँड ट्रायंगल RST व्हॉट हॅपन? KL अपॉन RS जर घेतलं 2/4 1/2 येतं रिड्यूस केल्यानंतर, नंबर 1. ॲट द सेम टाइम LM अपॉन ST 3/6 आहे, अगेन त्याला रिड्यूस करा 1/2 येतं. फ्रॉम 1 and 2 काय मिळतं पहा? KL अपॉन RS इज इक्वल टू LM अपॉन ST. रेशोज आर इन प्रपोर्शन. रेशो जे प्रपोर्शनमध्ये असतात म्हणजे त्यांचे साईड हे प्रपोर्शनमध्ये असतात. सो डिअर स्टुडंट्स, व्हॉट अबाउट अँगल L कॉन्ग्रुएंट L, अँगल S, देअरफॉर 2 sides are in proportion and included angle is congruent. included महत्वाचा आहे. 2 साईडच्या मध्ये अँगल असला पाहिजे, तेव्हाच SAS टेस्ट होतो. त्यावरून आपण KLM सिमिलर RST लिहू शकतो. देअरफॉर फॉर गिव्हन करस्पॉन्डन्स ऑफ व्हर्टायसेस ऑफ 2 ट्रायंगल्स, इफ 2 pairs of corresponding sides are same in proportion and the angles between or included angle are congruent, then the 2 triangles are similar to each other. This is
SAS टेस्ट दोन साइड प्रपोर्शन असतात, इन्क्लुडेड अँगल कॉन्ग्रुएंट असतो. अँड लास्ट वन इज दॅट इज SSS टेस्ट, दॅट इज कॉल्ड साइड 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 टेस्ट फॉर सिमिलॅरिटी. याचं कॉन्ग्रुएन्सी पण आहे, इथे मग सिमिलरिटी आहे म्हणजे साइड हे प्रपोर्शन मध्ये असणार आहेत, कॉन्ग्रुएंट असणार आहे. सो CPQR अँड ट्रायंगल XYZ साइड तुम्ही पाहताय PQ आणि XY रेड झालेला आहे, 2 and 4 डबल झालेला. हिअर आफ्टर देन QR to YZ 2.5 to 5 डबल झाला. अँड फायनली PR to XZ दॅट इज 3 and 6 डबल आहे. याचा अर्थ काय लक्षात येतो पहा, इन ट्रायंगल PQR अँड ट्रायंगल XYZ PQ upon XY is equal to 2 upon 4 means 1/2. Number 1. QR upon YZ 2.5 upon 5 means is परत 1/2. Number 2. Number 3 पहा, PR upon XZ 3/6 1 upon 2. Number 3. From 1 to 3 all three sides are in proportion. So PQ upon XY is equal to QR upon YZ is equal to PR upon XY. Therefore from 1 to 3 all three sides are in proportion. When all three sides are in proportion for a given correspondence of vertices of two triangles, when three sides of a triangle are in proportion to corresponding three sides of another triangle, then the two triangles are similar to each other. Therefore triangle PQR and XYZ are similar to each other by SSS test. So here we discussed AA test, AAA test, SAS test and SSS test. So फ्यू एक्झाम्पल्स, आपण काही उदाहरणे आपण याच्यावर आधारित आपण पाहतोय, या टेस्टवर आधारित उदाहरणे पाहतोय. द फर्स्ट एक्झाम्पल इन फ्रंट ऑफ यू फ्रॉम प्रॅक्टिस सेट 1.3. इन गिव्हन फिगर अँगल EDC is 75, angle ABC is equal to 75. State which two triangles are similar by which test. Also write the similarity of these two triangles by proper 1-to-1 correspondence. पहा, ABC आणि DEC हे दोन, EDC हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट आहेत. तर पाहूया आपण काय करायचं आहे. तर सुरुवातीला आपण काय करतो बघा, इन ट्रायंगल ABC आणि EDC घेतलेलं आहे, दोन ट्रायंगल आपण चूज केलं. हे दोन्ही ट्रायंगल कुठल्या टेस्टने सिमिलर आहेत हे पाहायचं आहे, नीट लक्ष द्या. तर पहा आपण काय केलं, कट केलं आणि त्या EDC ला सेपरेट केला. पहा EDC ला सेपरेट करून कसं केलेलं आहे, अँगल B आणि अँगल D 75 आहेत, त्याच त्या रो मध्ये आणलेलं आहे. तर आपण हे दोन ट्रायंगल कुठल्या टेस्टने सिमिलर होतात का आपण चेक करतोय. सो फर्स्ट ऑफ ऑल ABC कॉन्ग्रुएंट EDC 75 दोघांचं दिलेलं आहे गिव्हन, दोन्ही अँगल कॉन्ग्रुएंट आहे. आता दोन्ही ट्रायंगल्स तुम्ही जर पाहिला तर तुम्हाला तिथं C हा अँगल कॉमन दिसतो दोन्ही ठिकाणी. देअरफॉर अँगल ACB कॉन्ग्रुएंट अँगल EDC और DCE, अँगल ACB इज इक्वल टू अँगल DCE कॉमन अँगल. तर दोघांचा अँगल तोच आहे, Cचा आहे दोघांचा. सो AA टेस्ट इथं होणार आहे इन ट्रायंगल A. देअरफॉर ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल EDC बाय AA टेस्ट. हे AA टेस्टने सिमिलर आहेत आणि त्यांचा जो करस्पॉन्डन्स आहे 1-to-1 करस्पॉन्डन्स तो आहे ABC करस्पॉन्डन्स टू EDC. हा करस्पॉन्डन्स आहे. तर हा झाला पहिला एक्झाम्पल. वी आर मूव टुवर्ड द सेकंड एक्झाम्पल. सी हियर इन ट्रायंगल ABC, AP परपेंडिकुलर BC, BQ परपेंडिकुलर AC, BPQ अँड PQC आर इन कोलिनियर. तर आपल्याला ट्रायंगल CPA सिमिलर ट्रायंगल CQP दाखवायचं आहे आणि AC ची व्हॅल्यू काढायची आहे. तर पहा परत त्या टेस्टपैकीच, या 4 टेस्ट आहेत त्याचपैकी आपण कुठला वापरतोय पाहूया. सुरुवात करतोय आपण जे दोन ट्रायंगल असताना आपण स्प्लिट केलं बाहेर काढलं. पहा कुठले दोन ट्रायंगल बाहेर आलेले आहेत, CPA अँड सेकंड वन इज CQB. जे दोन ट्रायंगल्स आपल्याला प्रूव्ह करायचे सिमिलर म्हणून ते आपण बाहेर काढलेलं आहे. तुम्ही पाहू शकता, APC म्हणा की त्याला CPA म्हणा किंवा दुसरा जो आहे तो CQB म्हणा. तिथूनच आपण कट करून बाहेरलेलं आहे. बघूया आता त्यांच्यामध्ये काय होणार आहे, कुठल्या टेस्टने ते कॉन्ग्रुएंट होणार आहेत. फर्स्ट ऑफ ऑल इन ट्रायंगल ABC अँड इन ट्रायंगल CQB. पहा तुम्ही साईडला पाहू शकता, आपण ज्याला बाहेर काढून सेपरेट केल्यामुळे इझिली तुम्हाला सांगता येऊ शकतं. फर्स्ट ऑफ ऑल APC कॉन्ग्रुएंट CQB इच 90. पहा दोघांचे अँगल 90 आहेत म्हणून ते कॉन्ग्रुएंट झाले. आता इथं सुद्धा तुम्ही पाहू शकता, तो ओरिजिनल फिगर पहा किंवा दोन सेपरेट केलेले पहा. तर त्यामध्ये अँगल C हा कॉमन आहे परत, बिकॉज ACP आणि BCQ हाच अँगल आहे. देअरफॉर अँगल ACP कॉन्ग्रुएंट अँगल QCB म्हणू शकता किंवा तुम्ही त्याला BCQ म्हणू शकता. C मिडलला येणं गरजेचं आहे, कॉमन अँगल. देअरफॉर अँगल ट्रायंगल APC सिमिलर ट्रायंगल CQB बाय
AA टेस्ट. तुम्हाला सुरुवातीला सांगितलं दरवेळी AA टेस्टचा वापर होणार आहे. सो दीज टू ट्रँगल्स आर सिमिलर बाय AA टेस्ट. मग आता आपण व्हॅल्यू काढतो, त्यासाठी त्याचे करस्पॉन्डिंग साइड्स लिहिणार आहे. फेन टू ट्रँगल्स आर सिमिलर, जेव्हाही दोन ट्रँगल सिमिलर असतात त्याचे करस्पॉन्डिंग साइड्स इन प्रपोर्शन. सो AP अपॉन BQ करस्पॉन्डन्स लिहितो आपण. AP अपॉन BQ इज इक्वल टू PC अपॉन QC अँड फायनली AC अपॉन BC. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रँगल CSST. मग आपण व्हॅल्यू पुट करतोय दिलेल्यापैकी. AP BQ ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला, दॅट इज 7/8 आहे. आणि AC आणि BC पैकी PC अपॉन QC ची कुठेच गरज नाही, आपण काढून टाकलं. AC ची व्हॅल्यू काढायची आहे, BC ची व्हॅल्यू 12 आहे. टेक क्रॉस मल्टिप्लिकेशन. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 12 × 7 डिवायडेड बाय 8 येतं. 12×7 = 84 ला जर आपण 8 ने भागलं किंवा सुरुवातीलाच 12 आणि 8 ला 4 ने भाग जातो, 4 2 जा 4 3 जा, तर 3 राहतं. 3 × 7 21/2. 10.5 इज AC. द व्हॅल्यू ऑफ AC इज 10.5 युनिट. दिस इज द सेकंड एक्झाम्पल. तर लक्षात आलंच असेल. थर्ड एक्झाम्पलकडे आपण जातोय आता. पहा, द गिव्हन फिगर इज ट्रेपेझियम PQRS. साइड PQ पॅरलल SR, AR 5 AP, AS 5 AQ. प्रूव्ह दॅट SR इज इक्वल टू 5 PQ. आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. परत इथं तुम्हाला कुठल्या टेस्टनं प्रूव्ह करायचं तर आपण पाहतोय. वन्स अगेन सी हिअर व्हॉट हॅपन. काय घडतं पहा, आपण पॅरलल आहेत म्हणल्यानंतर त्याला येलो कलर दाखवलेला PQ पॅरलल SR. जेव्हा पॅरलल असतात करस्पॉन्डिंग अँगल, अल्टरनेट अँगल किंवा अजून एक आहे इंटिरियर अँगल्स हे कॉन्ग्रुएंट असतात. तर आपण इथं कुठले होतात पाहूया. इन ट्रॅम्पिझियम PQRS साइड PQ पॅरल साइड SR गिव्हन दिलेलं आहे. देअरफॉर व्हॉट विल हॅपन. आता काय घडणार आपण पाहतोय पहा. सी हिअर दोन ट्रँगल्स आपण चूज केलेले आहेत. कुठले ट्रँगल्स दोन आहेत तुमच्या समोर दिसत आहेत, PQA अँड RSA. पहा, ट्रँगल PQA अँड RSA त्यांचा रंग सुद्धा आपण बदललेला आहे इझिली तुम्हाला नोटिफिकेशन हवा म्हणून. देअरफॉर काय होतं, PQA कॉन्ग्रुएंट ASR अल्टरनेट अँगल. तुम्हाला सुरुवातीला सांगितलं दोन ट्रँगल्स जर पॅरल असतील तर QS हा त्याचा काय ट्रान्सव्हर्सल आहे. QS ट्रान्सव्हर्सल असल्यामुळं PQA कॉन्ग्रुएंट ASR. आता व्हर्टिकल अपोजिट तुम्हाला लक्षात येत असेल. पहा, अँगल्स तुला दाखवलेला आहे तुम्हाला तिथे कॉन्ग्रुएंट कसे झाले. दुसरं आहे PAQ कॉन्ग्रुएंट SAR व्हर्टिकली अपोजिट अँगल. पहा, ते सुद्धा अँगल्स कसे कॉन्ग्रुएंट आहेत, कुठले अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत तुम्ही पाहताय. अँगल PAQ कॉन्ग्रुएंट SAR. देअरफॉर दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट झाले. देअरफॉर AA टेस्ट होणार आहे अगेन. देअरफॉर इन ट्रँगल PQA सिमिलर ट्रँगल RSA बाय AA टेस्ट. देन वी हॅव टू राईट अगेन करस्पॉन्डिंग साइड. त्याचे करस्पॉन्डिंग साइड्स लिहितो आपण. PQ अपॉन SR इज इक्वल टू AQ अपॉन AS इज इक्वल टू AP अपॉन AR. नंबर 1 CSST करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रँगल. बट तुम्ही गिव्हन पाहू शकता AR इज इक्वल टू 5 AP आहे, AS इज इक्वल टू 5 AQ आहे. त्याला जर आपण मॉडिफाय केला तर ते कसे दिसतील पहा. AQ अपॉन AS इज इक्वल टू AP अपॉन AR इज इक्वल टू 1/5 होतो. तर तुम्ही जे गिव्हन आहे ह्याला मॉडिफाय केला, न्यूमरेटर डिनॉमिनेटर जर केला तर त्याचा रेशो कसा येतो. AQ अपॉन AS इज इक्वल टू AP अपॉन AR इज इक्वल टू 1/5. नंबर 2 1 and 2 तुम्ही जर चेक केला तर पहा इथे AQ अपॉन AS AP अपॉन AR ची व्हॅल्यू 1/5 आहे. ती व्हॅल्यू आपण 1 मध्ये ठेवतोय. मग त्यावरून आपल्याला मिळतंय PQ अपॉन SR ची व्हॅल्यू 1/5 मिळणार आहे. फ्रॉम 1 and 2 टेक क्रॉस मल्टिप्लिकेशन. SR ची व्हॅल्यू काय मिळते 5 PQ असं मिळणार आहे. इट इज व्हेरी अँड व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन अँड व्हेरी सिम्पल वन अकॉर्डिंग टू AA टेस्ट. वी हॅव टू प्रूव्ह. आता त्यानंतर पुढच्या एक्झाम्पलकडे जातोय आपण. सी हिअर अतिशय महत्वाचं आहे. क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ पॅरलोग्राम अगेन. पॉइंट इज ऑन साइड BC. लाईन D इंटरसेक्टर AB इन पॉइंट T. प्रूव्ह दॅट. आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, DE इंटू B इज इक्वल टू C इंटू T प्रूव्ह करायचं आहे. अगेन AA टेस्ट आपण वापरणार आहे. पहा कसं वापरायचं आहे. सी फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट हॅपन, ABCD इज पॅरलोग्राम. आपण लिहिलं पॅरलोग्राम लिहिलं, याचा अर्थ काय AB पॅरलल CD. AB पॅरलल CD. बट इफ इट एक्सटेंडेड AB हा एक्सटेंड केलेला आहे, त्यावरून ABT हे कोलिनियर असल्यामुळं AB च्या ऐवजी आपण AT पॅरलल डेक सेगमेंट CD लिहिलं अँड TD इज ट्रान्सव्हर्सल. ज्यावेळी असं ट्रान्सव्हर्सल येतो तेव्हा अल्टरनेट अँगल येणार आहे, लक्षात घ्या. देअरफॉर आपण आता दोन ट्रँगल चूज करतोय. पहा त्याचे रंग बदललेले आहेत. तर ते दोन ट्रँगल कुठले आहेत, ट्रँगल TBE अँड ट्रँगल ECD. TBE अँड ECD बाय विच टेस्ट दे आर सिमिलर टू इच अदर आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. पहिलं आहे अल्टरनेट अँगल. पहा तुम्हाला तिथे अँगल सुद्धा दिसत आहे. अँगल TBE कॉन्ग्रुएंट अँगल ACD. ECD अल्टरनेट अँगल व्हर्टिकल अपोजिट आहेच तिथं. TEB कॉन्ग्रुएंट CED अपोजिट व्हर्टिकली अपोजिट अँगल. In any two triangle,
two angles are congruent, then A test is there. Therefore, TBE similar triangle ECD by A test. मग त्याचे करस्पॉन्डिंग साइड्स परत लिहितोय आपण. करस्पॉन्डन्स बघा TE अपॉन D. आपण सुरुवातीचं TB लिहिलेलं नाही आहे कारण की आपल्याला ते नको आहे, गरज नाही आहे प्रूव्हमध्ये. त्यामुळे TB आणि EC न लिहिता आपण काय लिहिलं आहे, सेकंड जो आहे भाग TE फर्स्ट अँड लास्ट, फर्स्ट लेटर अँड लास्ट लेटर, तिचं सुद्धा इथं सुद्धा तसंच केलं. ED त्यानंतर पुढे आहे BE CD. तर आपण त्याचे करस्पॉन्डिंग साइड लिहिलं TE अपॉन D. देअरफॉर BE अपॉन C जर लिहिलं तर त्याचे क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय उत्तर येतं, DE इंटू B इज इक्वल टू CE इंटू TE असं आपल्याला उत्तर मिळतं. दिस इज द फायनल आन्सर. अगेन वी हॅव टू यूज A टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. आणि शेवटच्या एक्झाम्पलकडे जातो आपण. पहा तुमच्या समोर दिसतोय, इन अ फिगर ट्रायंगल ABC, D इज ऑन साइड BC, अँगल BAC इज इक्वल टू AD दिलेला असेल तर आपलं प्रूव्ह काय करायचं, CA स्क्वेअर इज इक्वल टू CB इंटू CD प्रूव्ह करायचं आहे. तर पहा कसं प्रूव्ह करणार आहे आपण इथं. फर्स्ट ऑफ ऑल दोन ट्रायंगल चूज करूया. जे अँगल्स दिलेले आहेत ते ट्रायंगल आपण चूज करूया. इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल ADC आपण आता हे जे दोन अँगल एकमेकांत मिक्स आहे त्याला स्प्लिट करतोय. मग दोन ट्रायंगल सेपरेट होतात. पहा, देर इज ABC अँड सेकंड वन इज ADC. असे दोन ट्रायंगल आपण सेपरेट केलं. मग तुम्हाला सहज लक्षात येतं अँगल्स दोन कॉमन तुम्हाला दिसत आहे तिथं. त्यावरून आपण लिहितोय तर रंग सुद्धा बदललेला आहे. पहा, देअरफॉर अँगल BAC कॉन्ग्रुएंट ADC गिवन, हे दिलेलं आहे गिवन. आता तुम्ही परत विचार करा, C हा अँगल कॉमन आहे, त्यामध्ये सुद्धा C आहे, इकडे सुद्धा C आहे, तोच अँगल आहे. देअरफॉर अँगल ACB कॉन्ग्रुएंट अँगल DCA कॉमन अँगल. अगेन A टेस्ट, सगळे टेस्ट हे A नेच प्रूव्ह करतोय आपण. देअरफॉर ट्रायंगल BAC सिमिलर ट्रायंगल ADC बाय A टेस्ट. Once we have to write by A test. Again corresponding sides दरवेळी ठरल्यासारखं corresponding sides लिहा. CA अपॉन CD. पहा, BA आणि AD ची गरज नाही प्रूव्ह करण्यासाठी म्हणून आपण न लिहिता राहिलेले दोन रेशोज लिहिले. पहा कुठले, CA म्हणजे शेवटचे AC आणि इकडचं DC, फक्त आपण CD केलं. आणि त्यानंतर फर्स्ट आणि लास्ट C आणि B, फर्स्ट लास्ट, इकडे सुद्धा C आणि AC केलं. तर तुम्ही पाहू शकता CA अपॉन CD इज इक्वल टू CB अपॉन CA. CA दोन्ही ठिकाणी दिसते तुम्हाला, इकडे न्यूमरेटरला इकडे डिनॉमिनेटरला. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. CA स्क्वेअर इज इक्वल टू CB इंटू CD. दिस इज व्हेरी अँड व्हेरी इम्पॉर्टंट बट व्हेरी सिम्पल आन्सर. हिअर डिअर स्टुडंट, मला वाटतं 1.3 मध्ये सगळे एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे. आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट पार्टमध्ये भेटतोय थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल सोबत. तर तोपर्यंत थांबणार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा, मॅक्झिमम मुलापर्यंत पोचवा. धन्यवाद.